वाजते का? थांब ना जरा. मास्तरांनो नाटक व्हायच्या आधी अंगावर याल. नाही 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 तू घे घे. ए भावानू मी गाराना घालतोय माझ्या मागणं वय महाराजा बोला. अरे बाबा आता नाही मी बोललो की माझ्या मागणं म्हणायचं. जरा सामनी इकडे एक काम कर ती जीप आहे ना जीप ती वाटांवरनं असं फिरवत बस. तुझी जीप तरी बिजी राहील. पण चांगलाच आयटम आणला बाय. हात जोडा भावनू हात जोडा. बा देवा महाराजा ही मुंबईतली कलाकार मंडळी आपल्या गावात नाटक करायला आलेली आहे रे महाराजा. त्यांचं नाटक नीट होऊ दे रे महाराजा. हिडा पिढा असल ती नाहीशी कर शाप आणि आमचा जो कार्यक्रम हाय ता सुरली चालू दे रे महाराजा. दुसरी दे चल. अरे दे बाबा पटकन. जागेवर वाजवशील. नाही वाजवते थंडी वाजवते. फिर बास आता अजून किती वाजवशील. मी नाही वाजवते थंडी वाजवते. ठेव खाली ठेव. या ए बाबा तयारी लाग मास्तर झाला असेल तर अनाउन्समेंट करू का? करा लवकर करा. तू लक्ष दे बा. ए धर रे बाबा. सुरू करा. चला ए उठ रे बाबा. सुरू करा. तर मंडळी पुढच्या 5 मिनिटात नाटकाला सुरुवात होणार आहे. तर सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. मला माहिती आहे जरा उशीर होतोय काय करणार मुंबईतली लोक आहेत ना जरा वेळ लागतोच. पण कसं आहे ही लोक आहेत ना आपल्या गावात नाटक करायचं म्हणून कपाटातनं पहिल्यांदा स्वेटर बाहेर काढून घेऊन आलेली आहेत. जाम थंडी आहे म्हणजे जवळ आपल्या गावचा काश्मीरच झालेला आहे. पण थोड्याच वेळेला तुमची थंडी शाप उडणार आहे. काय माहितीये काय मुंबईतला नटी आणलेली आहे मी. कोण माहितीये काय फुलराणी फेम हास्य जत्रा फेम 5-6 वर्ष कॉमेडीच्या ऑलमोस्ट मागं पुढं फिरणारी प्रियदर्शनी इंदलकर जेव्हा स्टेजवर येईल ना तेव्हा तुमची जो शाप नाही ना उडाली थंडी तर मला सांगा. आणि त्याच्यानंतर खरं आकर्षण आहे फंबल फेम अरुण कदम जेव्हा स्टेजवर येतील तेव्हा कॉमेडीच होणार आहे. म्हणजे त्यांनी कॉमेडी केली तरी कॉमेडी होणार आहे आणि कॉमेडी नाही केली तरी कॉमेडीच होणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. टाळ्या आल्या पाहिजेत म्हणजे अरे टाळ्या कायम वाजल्या पाहिजेत. शेवटी कसं आहे कलाकार म्हटल्यावर ताल्याचं भुकेला. हो बास बास चला या 8-10 मिनिटात चालू होईल नाटक. चला सुरू करा सुरू करा. अरे काय सुरू करू. ए उठा जरा उठा. हे काय कपडे आहेत हे कपडे काढा हे वरचे. काय कपडे काढायला का थंडी बघा तिच्या आईला चिवडी आहे. मग वाईच फट मिळाली तरी काची किती गुसते आतमध्ये. आईला तुम्हाला म्हणलं होतं ना का वाईच एवढी टाकूनच येऊ लागा कडक झालं असतं नाही. सावत्या वाटेल ते बोलू नकोस. रंगमंचावर येताना टाकून येणार आहेस तू. लाज नाही वाटत तुला. हा इथे न टाकता हा माणूस एवढे फंबल टाकतो. टाकून आल्यावर काय टाकेल. अरे म्हणजे बसायच्या टायमाला मी ठरवतो केवढी घ्यायची मग एकदा बसल्यावरती ती ठरवते केवढी जायची. म्हणजे कंट्रोलच राहत नाही. एकदा घेतली का मी अरुण सर वाक्यांवर फोकस करा. हे बाबा काढ ना ते जॅकेट. ए प्रिया जॅकेट काढते मंद्या. जॅकेट काढ. काय आहे मी आज सो नाही केलं तर चालेल काय. सर माझं काम काय राजाला वारा घालणे. थंडी बघा केवढी आहे. मग काय गरज आहे वारा घालण्याची. नाही वारा नका घालू. आज एक काम कर बाला. तू वारा घालू नको. तू एक काम कर तुला इकडे उभं राहायचं असेल तर शेकोटी घेऊन उभं राहा. इकडून तिकडून फिर म्हणजे काय लागेल मला. काय गरम लागेल. शेकोटीने स्टेजला आग लागली तर काय कराल. शांत बसा जरा. आणि नाटकात पहिलं वाक्य काय तुमचं. पहिलं वाक्य आठवत नाही तुम्हाला. पहिलं वाक्य आहे तुमचं शिपायांनो दारा खिडक्या उघडा वारा येऊ द्या. नाही पण आज असं करूया शिपायांनो दारा खिडक्या बंद करा वारा नको
अजिबात असं आज करूया. नाही बदलता येत. नाटकामध्ये लिहिलंय ते करावं लागणार आहे. आणि मुळात नाटक काही ह्या गावात घडतंय का? नाटकातलं गाव वेगळं आहे की नाही? हा, हा. आज या गावातलं करूया ना. नाही काढा ते पटापट जॅकेट काढा. नाटक सुरू करायचंय. प्रेक्षक नाही थांबलेत. नाही सर नाही होणार. नाही आज नाही मी स्वेटर काढून राणीच्या कॉस्ट्युम मध्ये नाही करू शकत सर. नाही का नाही करू शकत? खानदेशचे ना सर. माझा बॉन शिरपूरचा आहे. वाद शिरपूरचा आहे. मला हे उन्हाची सवय आहे सर. मला थंडीमध्ये ना माझं मायग्रेन टिगर होतो. तुला पण मायग्रेन आहे? मला पण मायग्रेन आहे. कधीपासून? पप्पा लेफ्ट झाले ना तेव्हा काय पप्पा काय व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये होते तुझे? लेफ्ट झाले काय? लेफ्ट झाले? नाही गेले ना पप्पा. अरे वारे लेफ्ट झाले बोलशील. ऑफ झाले बोल ना. तर पप्पा काय पंखा आहे मध्येच ऑफ व्हायला? अरुण सर वाटेल ते बोलू नका. ऑफ झाले कसं? निवर्तले म्हणा, वारले म्हणा ना. हे बरं नाही वाटत असं बोल. वारले एक शब्द आहेत. बरं नाही वाटत म्हणे. ऑफ झाले. माणूस मेला की सोयीस्कर बोलायचं ऑफ झाला. मग बाळ जन्माला आल्यावर काय बाळ ऑन होतं? हा चांगलं आहे. बस काय ए बाबा ए तू का चोळतोयस माझ्या पोटऱ्या? चोऱ्या तुम्हाला पण गरम वाटेल, मला पण गरम वाटेल. बस रे. इकडे उभा राहा. तुझी थंडी तुझ्यापर्यंत ठेव. हे बाबा नो ए पम्या. अरे ऐका ना रे मित्रांनो, आपल्याला नाटक सुरू करायचं आहे की नाही? तर काय म्हणालास? तर मास्तर म्हण. थंडीमुळे बोलता येत नाहीये. थंडीमुळे बोलता येत नाही तर मग सर म्हण ना फक्त. ए बाबा बोल तुझं काय म्हणणं आहे ते. मी काय म्हणतो, लोकांना काय कळत नाहीये, असंच करूया. असं नाही करता येणार मित्रा. लक्षात घे आपण कलाकार सर मी काय काय म्हणतो, एक तर सगळ्यांना तुम्ही लेंगे दिलेत. हा. क्रिएटिव्ह म्हणून माझ्यासारख्या प्रधानाला धोतर दिलंय. मला थंडी वाजत नाही, थंडी नाचते. ऐक पण माझा ऐक. थंडीचं टेन्शन आपण नाही घ्यायचं. आपण कलाकार आहोत. आपल्याला ऊन वारा पाऊस थंडी लागत नाही. पण बोचते ना अशी. मानेला हात लावायचा नाही पम्या. मानेला हात लावायचा नाही. मला त्याच्या आईला हात लावून तरी दाखवा कुणी. नाही बोहळा करून थंडीत फिरावला तर बघा मग. मला हात लावतो. अरे मानेला म्हणजे मानेला गारगार हात मानेला लावायचे नाहीत. कळलं? ए बाबा नो चला. बोल. नारळ फोडूया. ना नारळ फोडू. ए बाबा पटकन कपडे काढ. उभारा कॉस्ट्युम घालून. हो मी तुमच्यातलं नवं, मी इकडचा अध्यक्ष संपत बने. हे आपल्याला अरुण सर नारळ फोडा. नाही असं कसं? संपतरावचा मान आहे तो संपतराव. अरे राहू दे बाबा नको. नाही असं कसं? कशाला? दरवर्षी तुमचा मान आहे कृतीत संपतराव. पण दिसू द्या तुम्हाला नाही फोडायचं आहे ते. या फोडा पटकन. या भावानं या. मी नारळ वाढवतोय, लवकर या. लवकर या, थंडी वाढते, नारळ वाढते. नारळ वाढवतोय, इकडे या. आता ह्याच्यापेक्षा किती वाढवणार आहे? एवढाच भेटलाय बाजारात. इथं सामनी आहे. हे कर हे. बिजी ठेव बिजी. याला बोलणार गप. चपला काढा. शांत बसा रे बरा नो. बाय माझी आईशी. सत्याची पांडेनी संध्याकाळच्या प्रहरनी बोलणं घ्यायला राजी झालेले आहेत. बाय माझी आईशी. ही मुंबईतली कलाकार मंडळी इथं आपल्या गावात नाटक करायला आलेली आहेत. तर त्यांचं काय नाटक सादर करतील. ती वेडी वाकडी कला काय आहे ती बाबा मान्य करून घे. काय चुकला माकला तर पादरात घालून घे बाय तुझ्या. आता काय अशी घाणेरडी कुठली बाहेरची शक्ती जर आमच्याकडे येणार असेल ना तर तिला लागलीच तिथंच ठेचून टाक शाप. आणि तुला जर का बाय माझ्याशी काय जर बोलायचं असेल तर बाय तू बिंदास माझ्याशी बोलू. थंडी वाजते. ए थंडी वाजते ना. गोंगडी घेऊन या गोंगडी. नाही याच्यासोबत काहीतरी हॅपन होतोय. नाही हबो कसं? थांबा. जागेवाला आलाय. एक मिनिट. काय कोणाला? जागेवाला आलाय. जागेवाला 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 राखणदार काय आहे. राखणदार आहे. हा, असं काय करतो? आहे ऐका ना. त्याला पाहिजे काय नेमकं? मी बोलतो त्यांची. प्लीज विचारा प्लीज. बा जागेवाल्या. बा जागेवाल्या. बघ तुला साळाबाद प्रमाणे नारळ दिलेलं आहे, फुल दिलेलं आहे, तर तू गोड मानून घे. आणि आज इथं आपली नाटकवाली मंडळी आलेली आहेत तर त्यांचं नाटक चांगलं होऊ दे. आणि आम्हाला माहिती आहे आमच्याकडून काहीतरी चूकबुक झालेली आहे तर ती मानून घे. आणि तुला काय हवं नको ते सांग. समजू शकतो. असं काय नाही, सगळं चांगलं आहे. तुमचं नाटक म्हणजे अरे विचारायलाच नको. लय भारी नाटक आहे. आणि पोरगी म्हणजे काय काम करते पोरगी. अरे वन साइड काम करते. लय भारी. तुम्हाला कसं माहिती? मला सगळं दिसतं मला. मायापासला काय राहत नाही, लपत नाही, कळलं काय. पण एक गोष्ट आहे,
तुमचं नाटकात व्हायचं नाही तुमच्या नाटकाचे 12 वाजतील नाटकाचे का बरं असतील? ऐका हो, मी मुंबईवरून अख्खी टीम घेऊन आलेलो आहे. मला ना अर्धेच पैसे दिलेले आहेत ऍडव्हान्स म्हणून. बाकीचे पैसे द्यायचे बाकी आहेत. माझी गाडी परत मुंबईला न्यायची आहे मला. प्लीज प्लीज त्यांना नाटक का नाही होणार मी विचारा. बोलतो बा जागेवाल्या काय चूक झाली आमची सांगतो का जरा. तसं काय जास्त चांगलं नाही म्हणजे काय ह्यांच्यात जे कोण आहे ना तो कोणतरी आंघोळी करून आलेला नाही आणि माझ्या जागेत या पवित्र जागेत आंघोळी करून आलेला आहे मला मान्य नाही आहे. तो जो कोण आहे तो सामनी आहे नाही तर वाट लागल हो. आणि त्याचं नव्हतं होईल. इकडचा फ्लॅट तिकडं जाईल वाटचा स्पॉट डोक्यात पडेल वरती दुबंगून जाईल आणि ज्याने आंघोळ केली नाही ना तो त्यात गाळला जाईल. कोण आहे ता सामनी आहे ए बाबा नो कोणी तुमच्यापैकी पटकन सांगा कोणी आंघोळ केली नाही पटकन सांगा. मी आंघोळ केली बापाची शपथ मी आंघोळ केलेली आहे. पण तरी तुम्हाला सांगतो मी आंघोळ केल्यानंतर काकेत पावडर लावतो दाखवू येऊ का येऊ मला काकेत पावडर लावायची सवय आहे. आंघोळ केल्यानंतर मी असं मऊ टावेलने सगळं अंग पुसतो न सगळ्या अंगावरती सुगंधी पावडर टाकतो न कानाच्या मागे मी टिक्की पण लावतो. मग दुपटा बदलाय काय स्वतः मला तर ठेवलंय कोण कुकुला बाला वाचाड्या कुकुला बालाय मी. कुकुला बाल नाही मग बेने टिकी कशाला लावली माझी आजी लहानपणापासून मला लावायचे ना ती सवय आहे ना. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा आजी बोलली अरे बापरे केवढं रूपवान पोरग आपल्या घरात जन्माला आले. म्हणून तिने टिक्की लावली. इकडे दिसत नाही म्हणून कानाच्या मागे इकडे पण लावली. थांबा जरा, अरुण सर मस्करीचा विषय नाहीये. मग? जागेवाला आलाय म्हणजे काहीतरी डेंजर गोष्ट आहे. मी आंघोळ केली. अरे तुम्ही आंघोळ केली आहे पण कुणीतरी आंघोळ केलेली नाहीये ना. ज्याने आंघोळ केलेली नाहीये त्याने पटकन सांगा कोणी आंघोळ केलेली नाहीये. पटकन पटकन. मंदार लघवीला लाज नाही वाटत. लग्नाचं आहे ना कसली जास्त लघवीचं नाही बोलत. इकडे ये. आंघोळ नाही केली केलीये आंघोळ. तुमची शपथ मी आंघोळ केली आहे सर. चांगली चोळून केली आहे सर. हे काय साबाचा पण वास येतोय घेऊन बघा. ए, गप्प रे. नाट्यशास्त्रात एम ए काय तुझ्या साबणाचा वास घ्यायला केलाय का मी. अस्तर म्हण रे पूर्ण. थंडीमुळे बोलताय इथे. हा बोल बोल बोल. मंदार खरं बोलतंय हा. बाकीचं न विचारा. बाकीचं विचारू. खरं खरं सांगा कोणी आंघोळ नाही केली. हे खरं खरं सांगा कोणी आंघोळ नाही केली. खरं खरं सांगा. मी केली मी केली माझं म्हणजे मी शॉवर मध्ये बॉडी वेट केल्याशिवाय माझा डे स्टार्टच होत नाही. मी ऑनेस्टली सांगते माझं क्लिनिंग म्हणजे क्लिनिंग असतं माझं. तिच्यावर संशय घेऊ नका तिने आंघोळ केलाय. तुम्हाला कसं माहिती. अंतर्ज्ञानानं सांगतोय मी मला काही विचारता मग अंतर्ज्ञानाने सांगा ना कोणी केली नाहीये. जागेवाल्याला चॅलेंज जागेवाल्याला चॅलेंज. जागेवाला चॅलेंज करू नका तुम्ही पटकन सांगा कोणी आंघोळ केली नाही आणि ज्यांनी केली नसेल तिने आताच्या आता इथे आंघोळ करा. याड लागलाय का आत्ताच्या आता आंघोळ करायला. की त्याला काय सॉक्स मधनं अंगठा बाहेर काढला तरी त्याची करंगळी होती. एवढी नको तिकडे थंडी कुस्ती आता कुठं आंघोळ करायला. एक मिनिट म्हणजे सावत्या मग तू आंघोळ नाही केली ना. मास्तर मी सगळ्याच्या आधी पहिला गेलो होतो उठून कुणाला विचारा वाटल्यास कळलं का. माझं तसं नसतंय. माझं म्हणजे सुट्टीच नाही. आंघोळ म्हणजे आंघोळच. 2 वेळेला आंघोळ करतोय मी. सकाळची रातची. गावाला असल्यावर तर म्हणजे पाव आहे. गावचं सांगू नकोस बस. पावायला चाललाय. खरं खरं सांगा कोणी आंघोळ नाही केली. खरं खरं सांगा कुणी नाही केली. ही पारोस दिसते ह्याला इचरा बियाण्याला. आंघोळ नाही केली ना. तू आंघोळ नाही केली खरं बोल. हे काय आकडे आली तुला. थंडीमुळे झालेत. दिवसातून 3दा करतोय मी आंघोळ. असं मी मरणाचं स्वच्छ आहे मास्तर. तू मरणाचा खोटारडा आहेस. एक दिवशी खोटं बोलता बोलता पकडला जाशील. स्वच्छ आहे सांगतो. अरे तू सॉक्स काढलास तरी नाटकातली वाक्य विसरतात पोरं. तू सांगतोयस पमेनेच नाही केली. आंघोळ नाही केली असं सांग सरळ पुढे आणि आंघोळ केली. कोणा मानेला हात लावूस. केले मी केले. यांनी नाही केले. तुम्ही असं नाही ऐकणार. ज्याने आंघोळ केली नाही ना त्याचा फंबल पडेल नाही तर तो डायलॉगच विसरेल. मी आंघोळ केली काय नाही केली काय मी विसरतो. माझा फंबल पडतो. मी आंघोळ केले खरं सांगतो. अरे बाबा नो सांगा ना रे बऱ्या बोलाने कोणी आंघोळ केली नाहीये ते सांगणार आहात की नाही. मास्तर खरं सांगायचं
आंघोळ केली नाही का नाही हा? ए, डोळा फिरवला, डोळा फिरवला. मास्तर 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 हा स्वतःच्याच दिव्याखाली अंधार होय हा? हा, चोळ म्हणते चोळ म्हणते चोळ. अंकन मारीन. मी केलेली आहे आंघोळ, माझ्यावरती येऊ नका, कळलं ना? ओ सांगा यांना मी आंघोळ केली आहे. मला काय माहित वाचायला तू आंघोळ केलीस तर मग काकीतली पावडर दाखव. प्रत्येक जण आंघोळ केल्यावर काखेत पावडर लावत नाही. मग कुठे लावतात? ओय, गप्प बसा जरा अरुण सर. हो बाहेरची लोक जाम भडकलेच आता सांगतो तुम्हाला. लवकर आवरा तुम्ही सगळ्यांनी. मागे एकदा असंच एका लोकांनी उशीर केला होता. लोकांनी येऊन अख्खा सेट जाळला होता आणि अख्ख्या गावाने शेकट गेली होती. होय होय. नाही 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 नाही. ए बाबा नो, हे मी आताच सांगतोय, या सेटला माझे पैसे लागलेले आहेत. माझ्या पगारात ना अर्धा पैसा मी इथे सेटला उभं करण्याला दिलेला आहे. आताच सांगतो, ज्याने आंघोळ केली नाही बऱ्या बोलानं पुढे या आणि सांगा आंघोळ कोणी केलेली नाहीये. पम्या, माने, प्रिया, मंदार, खरं खरं तुम्हाला रंगभूमीची शपथ आहे. कोणी नाही केली. पम्या, माने, मंदार, प्रिया तू पण. मी नाही केली आज. अरे प्रिया, मी पण नाही केली. मास्तर, म्हणजे तुम्ही कुणीच आंघोळ केलेली नाही आहे? काय? मी एकट्यानेच आंघोळ केली. चालेलो, हिवाला असू दे, पावसाला असू दे, उन्हाला असू दे, मी आंघोळ करतो म्हणजे करतो आणि रोज करतो. महाबळेश्वरला प्रयोग होता वासाड्यानो, टेम्परेचरला पण मी आंघोळ केली. वासाड्यानो, मी दररोज आंघोळी करतो ना. रंगभूमीवर चढायच्या आधी मी आंघोळ करतो म्हणजे स्वतःचा स्वतःकडे ठेवत जा. या बारक्यामुळे आमची आंघोळ राहिले. उगाच त्यांच्यावरती काहीतरी आळ घेऊ नकोस. त्यांच्यामुळे कशी राहिली तुझी आंघोळ? सगळं गरम पाणी त्यांनीच घेतलं, मग आम्ही कशी आंघोळ करणार? वासाड्यानो, मला तरी कुठं गरम पाणी भेटलंय? मला पण कोमटच पाणी भेटलंय. खांद्यावर टाकेपर्यंत कोमट होत, मांडीवर पडले तर बर्फ झाला होता. आणि मी आंघोळ केली कारण आज आपला प्रयोग आहे. अरे पाणी थंड असलं तर मी सांगतो, ए तू गरम आहेस, मग मी ते अंगावर घेतो. थंड लागलं तुझं वाचारे, तू पण पंपाला मारलास, थंड झालास तू पण. आता करतो पण मी आंघोळी करतो वाचाऱ्यांनो. हा ठीक आहे ठीक आहे, तुम्ही करता आंघोळ. मी आंघोळ केली आज. हो हो, केली आंघोळ. ऐका ना, हो त्या यांना जरा विचारा ना की काही होऊ शकतं का. प्लीज जरा तू विचार ना, तुझ्याशी बरे बोलतायत ते, तर त्यांना विचार ना काय उपाय आहे का ह्याच्यावरती. आता कुठे जाऊन सगळे आंघोळ करणार. जागेवाला, ते ॲक्च्युली आम्हाला बाथिंग करायचं होतं, पण नळ खोलला ना तर सगळं म्हणजे असं कोल्ड वॉटर आलं एकदम, म्हणून नाही केलं. सॉरी, पण आम्हाला प्ले तर हॅपन करायचा आहे ना, तर काय म्हणजे सोल्युशन, काही उपाय सांगू शकता का? तुम्ही एवढ्या प्रेमाने बोलताय ना, तर मी जागेवाला असून आता जागेवर राहिलेलो नाही. उपाय आहे, हा उपाय आहे, आहे उपाय आहे. सापडला उपाय, सापडला. सांगा. सोप्पा उपाय एकदम. सांगा ना, सांगा. काय 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 म्हणजे तुमच्यापैकी कोणतरी एकानं सगळ्यांच्या नावाने थोडी थोडी आंघोळ करायची. म्हणजे मला असं वाटेल की सगळ्यांनी आंघोळ केली, मग तुम्ही प्रयोग करायला मोकले. मिळाला, उपाय मिळाला. आता तुमच्यापैकी कोण आंघोळ करणार? अरुण. नको, पण आज थंडी वाजते वाचाऱ्यानो. तुम्ही बोललात ना थंड पाण्याला तुम्ही घाबरत नाही, तुम्ही केली एकदा परत त्याला अरे सारखं सारखं घे, 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 घे. नको, 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 नको,